तरी झोसा तर फोन नंबर देतो आपण ना. आवाज कोणाला जाऊ दे, काय बोलत ते कळलं नाही. वासर माझी हम थोड़े बेवफा के निकले, आप तो बच्चे बने होते. अरे आशुतोष राणा, और करता ना मग. अरे हे भारी आहे, क्या बात आहे. मग मॅडम मला सांगा, संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तिचा तर असा झिंजाळ टाकणार ना मी संगीताचा. एवढं ना सामने नाही तिचा झिंजाळ, तू तिला विहिरी ढकलून दिली तर नावाची ना करता सध्या मॅडम समोर किती महिला मंडळ बसले बघा. आवाजला तर किमान 50 संगीत उभे राहतील. अहो या बहिणी आले एकत्र स्टेजवर, काय करा. या बहिणी आहेत माझ्या, ती तिकडची आहे माझ्या शहरातली. नाही चाल बाई आहे मा नवऱ्याकडे बघत ती म्हणती एवढ्या सामने नाही संगीता म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट म्युझिक. अयो मुजी, अहो मग तसं विचारा दादा. अहो म्युझिक माझ्या नसा नसात आहे, म्युझिक माझ्या रगा रगात आहे. तुम्ही जर माझी नस कापली ना, रक्त नाही बाहेर येणार, सारे गम पदनी साव बाहेर येत. चाकू द्या जरा बघू कापून. दादा लय सिरियसली घेतात. अहो खरं माझं म्युझिक अंगात आहे. मग तुम्ही मला देणार ना सर? आधी दाखवतात का टॅलेंट. ऐका काय बोलल्या सगळं खाली थांबा. पण टॅलेंट आहे की नाही? लेकरूची इकडे उगा नाही. भारी आहे, भारी आहे, भारी आहे. मग त्या मला नाही ना. हो आता खरा गेम चालू होतोय. मी तुम्हाला म्युझिक बद्दल 3 प्रश्न विचारेन, त्याची जर तुम्ही बरोबर उत्तर दिला तर माझ्याकडनं 5 साड्या फ्री. 5 साड्या फ्री मी देणार. मला जनरल नॉलेज भारी. रेडी? हा मी रेडी. ऐका, पहिला प्रश्न ऐका. जे गाणं ऐकवतो त्या गाण्याचं सिंगर कोण आहे तो ओळखायचं. चालतंय. रेडी? चालतंय. ऐका, गाणं ऐका. ऐकते. झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, चिकी 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 झिंग झिंग चिकी झिंग. गाणं गाणं हेच गाणं आहे. तेरे मेरे प्यार में पागल हुआ. नाही, हेच गाणं आहे. झिंचिकी झिंग गाणं आहे का? हेच काय करायचं? या गाण्याचे सिंगर कोण आहे तो ओळखा. झिंचिकी चिकी चिकी लोणावळा सुरू झालंय का? का हो? चिकी चिकी लोणावळा. हे होय आपलं जनरल नॉलेज असलं असते. गाण्याचे सिंगर कोण आहे ते सांग. सांगतो. झिंचिकी चिकी बुबुम चिकिन बुबुम चिकिन बुबुम चिकिन बुबुम. महेश पठारे. महेश पठारे कुठे गातात? मय झिंग 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 झिंग. सोनू निगम. सोनू निगम. सोनू निगम. तुमचं उत्तर परफेक्ट. बरोबर चुकलेलं आहे. या गाण्याचे सिंगर चीन सांगली आहे. अयो ते सांगलीचे का? अहो चीनचे गायक आहे ते, चीन सांगली. अहो विचारायचं तर महाराष्ट्रातलं विचारा ना. चीनचं काय आलं विचारता? 2 वर्ष त्या कोविड मध्ये चपट्या नाकावाला मी पर वाट आणला तर किती वाट आणला घरापासून ठेवलं सगळ्यांना. 2 वर्ष कोविड मध्ये मी माझ्या नवऱ्याला किती चॉकलेट केक खाऊ घातले माहितीये का? फार वैतागला माझा नवरा. तर चॉकलेटी चांगला गोरा घट्टा माझा नवरा फार चॉकलेटी पडला. म्हणलं त्याला बरं आहे नाही का, लोक काया काया म्हणून तरी चिडवतील. पण नाही, फेसबुकवर पोरींचे मेसेज यायला लागले. ओ यू आर लाईक अ चॉकलेट हिरो. तुम्हाला उत्तर आलं नाहीये हे मान्य करा. नाही, माझं फ्रस्ट्रेशन काढलं मी. तुम्ही महाराष्ट्रातलं मातीतलं हरकत नाही. दुसरा प्रश्न विचारतो. दिल तो पागल है. उदित नारायण. शाहरुख खान ने काय डान्स. त्याची ऍक्टिंग करून दाखवते. शाहरुखची कशी जो पकडी आला वाटते. टॅलेंट टॅलेंट लक्षात घ्या. दिल तो पागल आहे उदित नारायण. परफेक्ट. परफेक्ट. तुमचं उत्तर परफेक्ट चुकलेलं आहे. आता अहो आधी प्रश्न तर ऐकून घ्या. काय? दिल तो पागल हे या गाण्यात मॅन्डोलियन कोणी वाजवलंय? काय कोणी वाजवले? मॅन्डोलियन कोणी वाजवलंय? मॅन्डोलियन. मॅन्डोलियन काय? मॅन्डोलियन. हो मॅन्डोलियन. 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 मॅन्डोलियन काय करताय? काय हे मॅन्डोलियन? हो ते वाद्य असतंय. अयो ते स्टुडिओ मध्ये 50 जण एकमेकांच्या पाटा खजवतात. ऐकते काय आला बघायला गेलो मी भरायला तिथं. मला उत्तर येत नाही मान्य करा. तुम्ही काहीतरी चुकीचे प्रश्न विचारता. ऐकत नाही. तिसरा प्रश्न विचारतो. काय? जेव्हा नवीन पोपट हा आनंद शिंदे.
आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या बोलण्याला आता मी म्हणलं शेजारची ही जाई महिना. ऐका 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 मॅडम 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 हो मॅडम प्रश्न वेगळा आहे. काय जवान नवीन पोपट हा हे गाणं आनंद शिंदेने गायलं ना त्या दिवशी हा अवधूत गुप्तांनी कोणत्या रंगाचा सदरा घातला होता? ऐका आनंद शिंदे राहत होते त्या अवधूत गुप्तांचं काय काय होतं तिथं आणि मग मी जायला बघायला गेलं तरी पांढरा घातला काळा घातला का हिरवा घातला. तुम्हाला उत्तर येत नाहीये मान्य करा. तुम्ही लय गुगली टाकताय बरं का. तुम्हाला ऍक्च्युली नॉलेजच नाहीये संगीताबद्दल. तुम्ही स्पोर्ट्स सेक्शन घ्यायला पाहिजे. क्रिकेटचा सोपा प्रश्न मला येते क्रिकेट. बॉलरच्या हातात एक गोल वस्तू असते त्याला काय म्हणतात? बॉल. बॉलरच्या हातात कडा असतं ते मागे करतो मग तो बॉल टाकतो. बरोबर बॉल फेकतो त्याला काय म्हणतात? बॉलर. मग त्याला फेकी बॉलर म्हणतील. ऐका फिल्डर बॉल पकडतो तो फेकतो. बरं एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? तो 6 वेळा टाकतात. मॅडम तुमचं काम नाही तुम्ही निघा. माझं काम नाही काय. नाही दादा तुम्ही ना माझा आता इगो हर्ट केलाय. इंदापूर मध्ये येऊन एका बाईचा इगो हर्ट केलाय. आता मी तुम्हाला सोडणार नाही. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते त्याची जर तुम्ही बरोबर उत्तर दिली तर मी तुम्हाला रोज 1 लाख रुपये घेऊन देणार आयोजकांकडनं घेऊन. हो मला भेटले नाहीत आज तुमच्याकडनं देते. आता मी 3 प्रश्न विचारते मला उत्तर द्या. निर्णय नाही कळ का. मला सांगा हे काय आता काय पण गेडे बनवायला लागलं. तुम्ही काय पण का सियारा बनवता करता का उगा शाळा घेताय बाई माणसाची. आता कशी गुगली टाकते बघा. मला सांगा हे काय तुम्ही काहीतरी जादू करताय. हारलात का? हारलो. 3 माणसं शहरात झाल्यावर करतायत. आता मला सांगा हे काय हे 2 माणसं शावर खाली आंघोळ करतायत. हारलात का? माणसं 3 शावर खाली आंघोळ करतायत पण हाय ना हा साबण घ्यायला खाली वाटलाय. आता मला सांगा त्याचा घाम फुटला दादांना. आता मला सांगा हे काय सांगा. तुम्हाला दिसतंय का? ओ आजी हे काय 3 माणसं शावर खाली आंघोळ करतायत त्यात दोघं भांडतायत. हारलात का? हारलो. माणसं 3 शावर खाली आंघोळ करतायत पण हा जो साबण घ्यायला खाली वाटला होता का हा दुसऱ्याची पाठ चोळतोय. आयोजक दादा माझ्या अकाउंटला 2 लाख रुपये थँक्यू सो मच. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या कमाल धमाल जोडीसाठी झाला पाहिजे. धन्यवाद. चला 2 दहीहंडी पथकं या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. आता वेळ आलेली आहे भरतशेठ शहा मित्र परिवाराने आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवामध्ये तुमचा कल्ला करायची. आता डीजे वाले बघू तिला पण इतका सुंदर रीतीने मान दिला. पुढील प्रवचनाकडे वळण्याआधी तुम्हा सगळ्यांचा एक छान फोटोग्राफी ते होऊन जाऊ दे. नंतर आपण एका अमेझिंग अशा जोडीकडे वळणार आहोत. कोणी कोणी शोले पिक्चर पाहिला एकदा हात वरती करा बरं. क्या बात आहे. सगळे अमिताभ बच्चनचे फॅन आहेत बरोबर आहे. आता मला सांगा आपल्याला सुद्धा एखाद्या सिनेमामध्ये एखादा छोटासा रोल मिळावा असं किती जणांना वाटतं? जरा हात वर करा. क्या बात आहे. आता तुम्ही विचार करा शोले सिनेमा पुन्हा एकदा बनतोय आणि एखादी व्यक्ती जर तिथे ऑडिशन द्यायला गेली तर तिथे काय धमाल होतीये हे पुढच्या प्रवासनातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हे पुढील प्रवासन सादर करायला कोकण सुपुत्र आणि साताऱ्याचा गडी येतोय. जरा मला कळू शकेल का कोण येणार आहे स्टेजवरती? एनी गेसेस? कोण आहे? येस. सो एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात थोड्याच वेळात आपण या ठिकाणी शुभागमन करणार आहोत दोघांचं. पण त्यापूर्वी मान्यवरांना विनंती आहे वरचं जे स्टेज आहे तिथे जाऊन आपण कृपया स्थानापन्न व्हावं. ही जी जागा आहे ही पुढील प्रदर्शनासाठी कलाकारांना उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आहे. सो यानंतरचं जे प्रदर्शन आहे ते सादर करायला साताऱ्याचा रांगडा गडी रोहित माने आणि त्यांच्या सोबतीला आहे कोकण रत्न प्रथमेशजी शिवरकर. तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मला या जोडीला स्टेजवर इन्व्हाइट करायला आवडेल.
हॅलो 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 नमस्कार. परत आलो मी. त्या मागाच्या बाईनं तुम्हाला सांगतो माझा धंदा फार बंद पाडला हो. मोटर ट्रेनिंग स्कूल उघडलं होतं, एवढं धंद्याला लावलं पाहिजे सगळं बंद करायला लागलं दुकान मला. आता मी नवीन काहीतरी करायचं ठरवलेलं आहे. आता म्हणलं आपण काहीतरी चेंज करू, करिअरच वेगळं करू. आता मी पिक्चर बनवणार आहे आणि शोले बनवणार आहे. शोले 2. पहिला शोले केवढा हिट झाला होता तुम्हाला माहितीच आहे. तर दुसरा शोले 2 जो करणार आहे तो मी करणार आहे आणि आपल्याला तो हिटच करायचा आहे. तर मी स्वतः त्याच्यामध्ये जय हॅलो 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 मी स्वतः त्याच्यामध्ये जयचा रोल करणार आहे. विरूच्या रोल साठी मी एका माणसाला शोधतोय. तुम्ही करणार होय? काय करणार? करणार बघू. अरे आमचा माणूस कोणतरी ऑडिशन जायचं त्याचं झालं की तुम्हाला बोलावतो इकडं म्हणून. बघूया आता विरूच्या रोल साठी कोण येत आहे ते. कोण आले नाही ऑडिशनला? हॅलो 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 दादा. अरे बुड्डी का बरोबर काय करते दादा. हा दादा काय दादा काय मला पाहिजे दादा पाहिजे मला पाहिजे. घेऊ की नको सांगा, घेऊ की नको सांगा. दादा मला पाहिजे. अरे बाबा आता काय करू म्हणजे मला पाहिजे तर मी काय घेतलं आणि मी दिलं नाही. तू काय करणार आहे? दादा शोले बनवणार आहे. हा शोले बनवणार आहे मी. मला विरूची भूमिका पाहिजे, विरूचा रोल पाहिजे. पाय धरू नको बरं का. आपल्या माणसाने आपल्या माणसाला पुढे नेलं पाहिजे. आता काय वाढलं नाही पाहिजे बाबा. हा बरोबर बरोबर. मन पाय धरा तर खांद्यावर काढायचं हँडी फोडायचे. वाव मग हँडी फोडायची आहे. बरोबर हँडी तर फोडायची नाही आपल्याला थोड्या वेळात. मला विरूचा रोल पाहिजे. तुला विरूचा रोल देऊ? हा बाबा काय शोले 2 करणार आहे. मला माहिती आहे, मी माहिती काढली आहे. तुम्ही शोले 2 करणार आहे, त्यात तुम्ही जय करणार आहे. मग तुम्ही जय करणार असेल तर विरोधी जय आहे लगेच पाहिजे. माईकवाली पण म्हणते की हेच घेऊ नका. नाही नाही ते मध्ये किती मारतोय. तू म्हणला मी करणार आहे की नाही तू बंद हे बघ दादा. हा माईकवाली तुमचे बंद तू विरू जाऊन करणार आहे. मला करायचं बाबा मोठा पिक्चर आहे. शोले बघितलायस का? शोले बघितलाय. पुढून पण बघितलाय, मागून पण बघितलाय. पोस्टर बघितला नाही विचारत तुला मी. पिक्चर बघितलायस काय? बघितलाय. आता शोले 2 पण ब्लॉकबस्टर पिक्चर. बरोबर ऑलरेडी तिकीट सगळं बुक झाले आहेत माझ्या नाव. तिकीट बुक अरे सगळं महाराष्ट्रामध्ये हाऊसफुल आहे. हाऊसफुल आहे. शूटिंग व्हायचं आधीच. शूटिंग व्हायचं आधी हो सगळी सेटिंग लागलेली आहे. सगळ्या माणसांनी तिकीट काढलेले आहेत. फक्त माझ्या नावावर काढले, माझ्यावर प्रेम आहे म्हणून काढलेले. लोक बघणार काय त्याची तीच तर जबाबदारी आहे ना बाबा. काय हॅलो तीच जबाबदारी. हॅलो 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 आपली जबाबदारी तीच आहे. पिक्चर खतरनाक म्हणजे आपल्याला मी जे चालू करतो तर तगडा ऍक्टर पाहिजे कोणतरी विरूचा रोल करायला. तुम्ही आहे ना बाबा. तू करणार हे आता विरू करा ना. लोक आधीच्या विरूला विसरतील. नक्की हो नक्की करणार दादा. सांगतो मला काय करून दाखव सांगा. तू विरू काहीतरी ऑडिशन लावायच तू. हा बरोबर काहीतरी करून दाखव. काहीतरी करून दाखव दादा. मी विरू सर चालून दाखव काय विरू सर का? हा मला येत आहे. कसं बरं दाखवतो. हा धंपाक टक टक धंपाक टक टक धंपाक टक 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 धंपाक टक टक धंपाक टक टक धंपाक टक 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 टक. अरे देण्या काय आलं तकवाच्या निघाल्यासारखं वाटलंय. तुझ्या बापानं असा विरू केला होता. दादा हा वेगळा विरू आहे. पहिला विरू मी दादा धंपाक टक 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 त्याचा पण आपल्याला
दादा लोकांना आवडतं एकदा बघा परत बघा हसतील बघा धंपाक टक टक धंपाक टक आवडतं दादा असलं विषय घ्यायचा अरे काय बोलतोय अरे ती तुझ्या वाजते ती ना. हा काय तुझ्या वाजते ती ती असं विरू नको आहे. नाही असं विरू अरे विरू कसं तुला बघितलं ना दादा पुढील पहिला बाजूला बघितलाय त्याला काय बघितलंय मला कळत झालं कुठलं पण म्हणते बघितलं माझं पण म्हणते बघितलंय अर्धा अर्धा बघितलाय शिवले बघितलं ना? अरे असं काय रांगडा पाहिजे हिरो आपला लाइटिंग मिटिंग करणारा त्याच्या हिरो आहे तो तुम्ही दाखवा करून ऑडिशनला आला आणि मी आलो इथं. नाही मी आपलं म्हणतो महासाठी दाखवा म्हणजे मला कळत नेमकं कसं करायचं आहे नाही तू पहिले करून दाखव मला मी एक डायलॉग मारू का डायलॉग म्हणू नको हे डायलॉग आम्हाला मारू डायलॉग म्हणू नको चल जब तक बैठने को कहा ना जाए बैठना मत ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं हर साला ये हाँ होय बेन्या अमिताभ बच्चनचा डायलॉग म्हणले हाँ आपण अमिताभ बच्चनचं जय असते ना म्हणजे जय तर मी करणार आहे माझा डायलॉग कसा म्हणतोय नाही दादा एवढंच पाठ केलं त्याच्याकडे बेन्या तुला विरोध करायचं तुझं तू करते काहीतरी माझं काय करता तुम्हाला तुम्ही म्हणून दाखवा दादा काहीतरी मी ऑडिशन घ्यायला आलो तर तू घ्यायला आला तुम्ही येत आवडीचं तुम्हाला समजा ना तुम्हाला काय येत ते आता मला जे येत आहे ते तुम्हाला नको आहे मला जे येत आहे हे असतात हे पण नको म्हणताय नेमकं करायचं काय आहे मी तुला कसं सांगू यार आता मी तुला करून दाखवायचं हा दादा मी तुम्हाला बॅकग्राऊंड काय करणार म्युझिक देतो तुम्ही काय करा म्युझिकवर जय करू हा बर हा मी गाणं म्हणतो हा तुम्ही जयची चाल दाखवा मला जयची चाल दाखवू हा बर चालते दादा मी जयची चाल बघूया मी गाणं म्हणतो दादा म्हणतात जय हा. इकडे एवढी दादा पुढे यायला बघ अजून मागणी येतो जास्त मागायला का जाऊ दादा वेळ पडेल लागतो होय होय काय नाही येतो हा गार डोंगरात हवान मावशी निघाली बाजारात निघाली काय झालं तुझ्या व्हायचं तुझ्या मला असं करून नाचवलं का तुझ्या बापानं जय घालव माझा दादा काय मावशी चांगली करताय मावशी आली आता 500 जमले असते इकडे होय का? यांना आवड यांना करून बघा ढंकरंग टक्करंग ढंकरंग टक्करंग ढंकरंग टक्कर ढंकरंग टक्कर ढंकांक 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 बेन्या मजा येते म्हणून नाचवतो तुम्हाला दादा तुम्हाला नाचून पैसे मिळतात दादा होय मला तू तुझ्या माहेर तू आवडीचं कोण आलंय मी आलो दादा तू आलाय नाही बरोबर तू काय तरी करून दाखव अरे दादा मी करतो ना तुम्हाला तुम्ही नको आहे हा? दुसरं आता काय करू तर तुम्हाला मी मिठी येते का मग काय ऍक्टर जय करून येते मला मग करून दाखवा ना मग तसं मी काहीतरी करेन कुणाची करू तुम्ही मला बच्चन साहेब करून दाखवा बच्चन साहेब बच्चन साहेब बघू ना बच्चन साहेब दादांचे बच्चन साहेब करून दाखवा बच्चन साहेब होय. एवढाच बच्चन आहे बच्चन आहे हा बुच्चन वाटतो बरं मला सांगा दादा हाई चालावाला बच्चन तुम्ही करता हा हे बच्चनला माहितीये काय त्याला सांगू पण नका स्पीकरवर बसवतील मोठ्याने गाणं लावतील दादा हा बच्चन वाटला नाही हा पिक्चर वाटलं दुसरं काहीतरी करा दादा मी काय पण करणार आहे पिक्चर तुम्ही करणार आहे मला तर आपला दुसरं काय येत असेल तर हे सगळं मलाच आवाज होते नाही तुम्ही डिरेक्टर आहे का तुम्हाला दाखवायला पाहिजे पहिली हिंदी बोलू येत नाही दादा मग खरं नानाच पुढे करू काय एवढी रिस्क घेताय प्रयत्न करू तू करून बघा आपल्याला काय अरे बच्चाया हा हाय साला
तुझ्या बापाला ना मग पुढे हायचा आला ना टाळ्या आणि मग पुढे आम्ही तर बच्चे राहिला काय हायचा दादा जाताना इकडून जाऊ नका लय मारतील तसं नाही हा कुठला बकरा पुढे आहे दादा बकऱ्याला पुढे कसा पाहिजे आता पाहिजे आपण काय स्टोरी नंतर बनवूया त्याच्या आधी माझी स्टोरी आहे का चांगले माझ्या पिक्चर तुम्ही हिरो आहे दादा हिरो मी नाही आहे पिक्चर मध्ये तू नाही मी डिरेक्ट करणार आहे हिरोईन आहे मस्त भारी माझी हिरोईन म्हणजे आईचं हिरोईन आहे माझ्यासाठी एकदम भारी हिरोईन आणि तुम्ही हिरो आहे मी हिरो आहे काय होतं माहिती आहे स्टोरी सांगतो स्टोरी सांग काय होतं पडदा ओपन होतो हिरोईन दिसती हिरो थांबा त्याच्यानंतर हिरोईन दिसते आणि मग हिरोईनला तिथं प्रेम दिसतंय म्हणजे तुम्ही हिरो तुम्ही दिसताय नाही नाही आता नाही तुमच्या स्वप्नात तुम्ही दिसताय तुमची एंट्री बाकी आहे दादा बरं तिथं तुम्ही दिसताय ती 7 समुद्र पार करते 7 जंगल पार करते 7 वाड्या पार करते मग तिथं माझी एंट्री नाही अजून वेळ आहे त्याच्यानंतर ती 7 जग पार करती आणि मग आपलं प्रेम मिळवती पिक्चर संपतोय तर माझी एंट्री गावाला तुमची एंट्री पहिल्या सीनला आहे कुठं तुम्ही फोटो मध्ये असता तुमच्या फोटोला हार असतो माझा पिक्चर धन्यवाद जोरदार टाळ्या जोडीसाठी झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना पुनश्च एकदा सन्माननीय श्री भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वच श्रीकृष्ण भक्तांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. भव्य दिव्याचा दहीहंडी सोहळा या ठिकाणी थाटामाटात संपन्न होतोय. आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात है. आणि यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या स्टेजवरती आमंत्रित करू इच्छिते अंकिता भाभींना. अंकिता भाभी आपण प्लीज स्टेजवरती यावं. यासोबत वैशाली भाभी आणि रुचिरा भाभी आपण देखील स्टेजवरती यावं ही विनंती आहे. समोरच्या स्टेजवरती उपस्थित राहतील अंकिता भाभी वैशाली. वाजायला लागली की 10-30 बळ पोरांच्या अंगामध्ये शिरतं. जल्लोष आणि उत्साह इंदापूरकरांचा. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बारकी मुलगी वरती 7 थर रचल्या. जोरदार टाळ्या या चिमुरडीसाठी एकदा टाळ्या वाजवा. शिवशंभो दयाची संख्या लगेच घालायचं आहे. शिवशंभो दयाची संघ लगेचच थर रचायला सुरुवात करायची आहे. व्यंकटेश दयाची संघाला विनंती आहे जागा मोकळी करून द्या. जल्लोष पाहायला भेटतोय, उत्साह पाहायला भेटतोय, आनंद. शिवशंभो दहीहंडी संघ लगेच सुरुवात करायची थर रचायला. व्यंकटेश दहीहंडी संघ वेळेचं बंधन आहे. जागा मोकळी करून द्या. व्यंकटेश दहीहंडी संघ व्यंकटेश दहीहंडी संघाच्या संघनायकांना विनंती आहे
त्वरित आपण जागा मोकळी करून द्यायची आहे. शिवशंभू दहीहंडी संघ सुरुवात करायची आहे. चला जागा मोकळी करून द्या. व्यंकटेश दहीहंडी संघ वरची पांढरी लाईट मारू नका. पांढरी लाईट वरतीच राहू द्या, समोर मारू नका. चला सुरुवात करा. शिवशंभू दहीहंडी संघ इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व गोपाळ भक्त या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी आपलं इंदापूर रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली हंडी आपण पाहतोय. चला शिवशंभू दहीहंडी संघ सुरुवात करा. विलंब अजिबात लावू नका, वेळेचं बंधन आहे. नेत्रदीपक देखणं असं नियोजन माननीय श्री भरत शेठजी शहा मित्र परिवारानं आपल्या इंदापूर नगरीमध्ये भव्य असा हा दहीहंडी महोत्सव 2025 डोळ्याचं पारणं फेडण्याजोगं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. इंदापूर तालुक्यातले सगळे संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. व्यंकटेश दहीहंडी संघ, शिवशंभू दहीहंडी संघ, स्वराज्य दहीहंडी संघ, तिरंगा दहीहंडी संघ, मालोजी राजे दहीहंडी संघ, महात्मा फुले दहीहंडी संघ, गेली 1-2 महिना हे सर्व गोपाल भक्त प्रॅक्टिस करतायत. इंदापूरचे नगरसेवक अभिजितजी काळे उपस्थित आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. चला बारामतीचे नगरसेवक अभिजितजी काळे, अभिजित भैया काळे वेळात वेळ काढून आपण उपस्थित आहात. चला शिवशंभू दहीहंडी संघ सुरुवात करा. सन्माननीय गोरखरावजी तिकोटे उपस्थित आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. एवढ्या मोठ्या संख्येनं माळेगावचे सन्माननीय अमितरावजी बोंडे उपस्थित आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मोठ्या संख्येनं आमच्या महिला भगिनी उपस्थित आहेत. सर्व आमच्या महिला भगिनींचंही आम्ही स्वागत करीत आहोत. चला शिवशंभू दहीहंडी संघ सुरुवात करा. उशीर भरपूर झालेला आहे, वेळेचं बंधन आहे. थर रचायला सुरुवात करायची आहे. ॲम्ब्युलन्सच्या टपावरती बसलेली पोरं, पोरा खाली उतर रे. ॲम्ब्युलन्सच्या टपावरती बसलेली पोरं, क्रेनवरती गर्दी जी आहे ती कमी करायची आहे. शिवशंभू दहीहंडी संघ वारंवार विनंती करण्यात येते, सुरुवात करा.
हडपसरचे आमचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सनी भाऊ खेडेकर उपस्थित आहे. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. जेजुरीचे आमचे आकाश भाऊ जगताप उपस्थित आहे. आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. माननीय श्री भरतशेठजी शहा मित्र परिवार आयोजित भव्य असा हा दहीहंडी महोत्सव 2025. चला शिवशंभो दहीहंडी संघ सुरुवात करा. शिवशंभो दहीहंडी संघ सुरुवात करा. शेवटची 2 मिनिटं. लाईट फिरवू नका, समोरची लाईट फिरवू नका. चला सुरुवात करा. शेवटचा पुकार आहे. शिवशंभो दहीहंडी संघ विनंती आहे, थर रचायला सुरुवात करायची आहे. चला सुरुवात करा. शिवशंभो दहीहंडी संघ वारंवार विनंती करण्यात येते. माननीय श्री भरतशेठजी शहा मित्र परिवार आयोजित इंदापूर मधला हा भव्य असा दहीहंडी महोत्सव 2025 मोठ्या जल्लोषामध्ये, उत्साहामध्ये, आनंददायी अशा वातावरणामध्ये आणि इंदापूर तालुक्यातल्या आलेल्या तमाम जनतेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य असा दहीहंडी उत्सव 2025 संपन्न होतोय. मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी सुद्धा आजचा हा उत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सालाबाद प्रमाणे याही वर्षी माननीय श्री भरतशेठजी शहा मित्र परिवारानं नेत्रदीपक देखणं असं नियोजन या ठिकाणी केलेलं पाहायला भेटतंय. चला सुरुवात करा. शिवशंभो दहीहंडी संघ सुरुवात करा. शुभम भैया पवार, भगवान श्री गोपाल कृष्ण की, बजरंग बली हनुमान की, हर हर. रचायला सुरुवात झालेली आहे. वाद्यांचा निनाद सुरू आहे. हलग्यांचा ठेका. वाद्य वाजायला लागली की अंगामधलं रक्त संचारायला लागतं. तेवढ्याच द्वेषानं आणि आवेशानं थर रचला जातोय. एकापेक्षा एक जबरदस्त असे संघ आपलं इंदापूर माननीय श्री भरतशेठजी शहा मित्र परिवार आयोजित भव्य असा हा
दहीहंडी महोत्सव 2025 नेत्रदीपक देखण्याचं नियोजन निनाद चालू आहे पारंपरिक वाद्याचा. प्रत्येक ठिकाणी एकामेकाचे पाय ओढले जातात, पण या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. चला स्वराज्य दहीहंडी संघ लगेच आपण यायचंय. शिवशंभू दहीहंडी संघाला विनंती आहे, जागा मोकळी करून द्यायची आहे. वरुण राजाचं आगमन सुद्धा झालेलं आहे. पावसाची सुरुवात झालेली आहे. चला स्वराज्य दहीहंडी संघ लगेचच थररचाला सुरुवात करायची आहे. शिवशंभू दहीहंडी संघाला विनंती आहे, संघ नायकांना जागा मोकळी करून द्यायची स्वराज्य दहीहंडी संघासाठी. प्रत्येक उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कोण फोडतय? माननीय श्री भरत शेट्टी शहा मित्र परिवार आयोजित दहीहंडी महोत्सवातील याठी कोणता संघ फोडतोय यासाठी प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. इंदापूर तालुक्यातून, इंदापूरच्या कानाकोपऱ्यातून हा जनसमुदाय आज या ठिकाणी जमलेला आहे. संपूर्ण प्रांगण गच्च भरलेला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहात. भरत भाऊंवरती असणार आपणा सर्वांचं प्रेम आज या ठिकाणी पाहायला भेटत आहे. चला सुरुवात करा. स्वराज्य दहीहंडी संघ ताबडतोब सुरुवात करायची आहे. वेळेचं बंधन आहे आपणास. यानंतर तिरंगा दहीहंडी संघाने तयार राहायचं आहे. खऱ्या अर्थानं पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी खरोखरच पावलं झिजवावी लागतात. त्यावेळेस खरं तर माणुसकी संपन्न अशी माणसं भेटत असतात. आणि आज या भव्य अशा दहीहंडी महोत्सवाच्या निमित्तानं हा एवढा मोठ्या संख्येनं जनसमुदाय पाहिल्यानंतर भरत भाऊंच्या माणुसकीचं दर्शन या ठिकाणी घडल्याशिवाय राहत नाही. स्वराज्य दहीहंडी संघ सुरुवात करा. वाद्य वाजवायला सुरुवात झालेली आहे. क्रेनच्या खाली अजिबात करू नका. चला क्रेनच्या तिथली गर्दी थोडीशी कमी करा. जल्लोष, उत्साह, पाऊस चालू असताना सुद्धा हा जनसमुदाय आपण या ठिकाणी पाहतोय. जल्लोष आणि उत्साह इंदापूरकरांचा खरं तर शिगेला पोहोचलेला आहे. स्वराज्य दहीहंडी संघ वेळेचं बंधन आहे. प्रशासनानं उरक्त घ्यायला लावलेलं आहे. विलंब लावू नका.
स्वराज्य दहीहंडी संघ स्वराज्य दहीहंडी संघ सुरुवात करा. वरुण राजाचा अधिकार झालेला आहे. चला सुरुवात करा. भगवान श्री गोपाल कृष्ण की, बजरंग बली हनुमान की हर हर. भगवान श्री गोपाल कृष्ण की, भगवान श्री गोपाल कृष्ण की, बजरंग बली हनुमान की. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. जोरदार टाळ्या वाजवायच्या. संतोषाला म्हणायचं इंदापूरकरांचा उत्साह सगळ्यात पट्ट्या. वरती जाऊन बैठका मारतात. अंगात ताकद असावी लागते, बुद्धी तंतक लागते. चला तिरंगा दहीहंडी संघ, तिरंगा दहीहंडी संघ लगेच जायचंय. स्वराज्य दहीहंडी संघ जागा मोकळी करा. चला वेळेचं बंधन ताबडतोब जागा मोकळी करायची. तिरंगा दहीहंडी संघ, तिरंगा दहीहंडी संघ चला